राष्ट्रवादीच्या प्रवक्ता रुपालीताई ठोंबरे पाटील आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, आज ज्या पद्धतीनं जनसंवाद यात्रा निघते या यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळेल, कारण गुलाबी रंग महिलांचा आवडता रंग आणि त्या रंगाचा राजकीय रंग म्हणून पाहता भविष्यातल्या विधानसभेमध्ये फायदा घ्यावा अशा पद्धतीची टीका टिप्पणी जी ती विरोधकांकडून होते, काय म्हणाल? बघा, विरोधकांचं काम आहे, त्यांना काय टीका टिप्पणी करायची त्यांनी करावी, परंतु आमची जी जनसामान्य सन्मान यात्रा आहे, अजितदादांची जी काम करण्याची शैली आहे, ऑलरेडी लोकांच्या मनात अजितदादांबरोबर जो विश्वास आहे तो आम्हाला दृढ करायचा आहे, तो टच लोकांसमोर आम्हाला त्यांना भेटून करायचा आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्ही की ही जनसामान्य यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। महत्त्वाचा विषय, राज ठाकरे यांनी पण टीका केली आहे, जशी लाडकी बहीण योजना आहे, लाडका भाऊ योजना आहे, त्याच पद्धतीनं तुम्ही लाडका मतदार योजना आणा असं म्हणताय। तुम्ही पण मनसेतूनच राष्ट्रवादीला काय म्हणाल? टीका करायला कुणाचं काही जात नाही, परंतु लोकांची कामं करायला कामाने सिद्ध व्हावं लागतं, त्याच्यामुळे त्यांना अधिकार आहे जो काही लोकशाहीने टीका करायचा आहे, परंतु आम्ही कामाने जनसामान्य यात्रेमध्ये लोकांसमोर जातोय आणि लोकांचा जो विश्वास आमच्यावरचा आहे तो दृढ करतोय। कर्णबाळा दिनबुळे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, त्यानंतर ते आता कुठे आहेत, नॉट रिचेबल झालेले आहेत, काय म्हणाल? प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला कायद्यानेच वागावं लागेल। बेकायदेशीर कृत्य केल्यानंतर गुन्हा दाखल होईल आणि मग त्यांना त्या ज्या काही कायदेशीर प्रक्रिया त्यातनं सामोरं जावं लागेल। हे होऊ नये असं वाटत असेल तर कायद्याच्या चौकटीतच आपलं जे भाषण असेल किंवा आपली जी काही आव्हान करत असाल ती नागरिकांच्या हितासाठी आणि कामासाठी वापरली तर ही वेळ येणार नाही। नक्कीच, पण ते म्हणतात की कोण रुपाली पाटील, ज्यांनी पक्ष सोडला त्यांच्याबद्दल बोलणार नाही, तुमच्यावर पण टीका? कर्ण दुबळेंना मी ओळखत नाही, तसं मला ते बोलल्यानंतर कळले की कर्ण दुबळे आहेत, असं मी त्यांनी जे प्रश्न निर्माण केला त्यांच्यावर चांगलं खणखणीत कायदेशीर उत्तर दिलेले। धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।